नमस्ते सर्वांना. आज आपली यूपीएससीची जी मे मध्ये एक्झाम आहे त्यासाठी आता कम्प्लिटली 50 दिवस बाकी आहे. या 50 दिवसामध्ये ना आपली काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे याबद्दल मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही मेहनत केली ना मेची एक्झाम चांगली जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट, अजिबात घाबरायचं नाही, अजिबात नर्व्हस व्हायचं नाही. जे केलं असेल ना इथून मागं वाटलं असतं तुम्ही काही जरी नसेल केलं, मेनचा सिलेबस जरी आजपर्यंत कव्हर केला असेल तर ठीक आहे. बट आता स्टॉप करा. जे काय तुमचे छोटे टॉपिक राहिले असेल ना ते मे नंतर सुद्धा कव्हर करता येतील. त्याच्यानंतर वेळ देता येईल. बट या क्षणाला या 50 दिवसामध्ये तुम्ही स्ट्रॅटेजीने प्रॉपरली गेला ना 100% वर्क होत असते. फक्त तुम्ही स्ट्रॅटेजी व्यवस्थित वापरा. आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार काय आहे माहिती आहे का? तुम्ही काय करा माहिती आहे का? आता इथून मागे तर तुम्ही 1 वर्षापासून मेहनत करतच आलेला आहे. तर आता टेस्ट सीरीज सॉल्व्ह करण्याचा जास्त प्रयत्न करा. टेस्ट सीरीजवर जास्त भर द्या. त्यामध्ये काय माहिती आहे का? तुम्ही सेपरेटाइज करून घ्या. एक सेपरेटाइज करून आहे ना विषयाला सगळं सेपरेटाइज करून त्याला प्रायोरिटी बेसिसवर त्याला डिफाईन करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे काय? पॉलिटीचे जवळपास 15 ते 16च्या आसपास क्वेश्चन पडत असतात. तर तुम्ही ते क्वालिटीचे क्वेश्चन आहे ना, ते क्वेश्चन आहे तिथे जवळपास तुमची अॅक्युरेसी 13 ते 15च्या दरम्यान आलीच पाहिजे. या दृष्टिकोनातून तुम्ही काय करा माहिती आहे का? सेक्शनल टेस्ट सॉल्व्ह करा. सेक्शनल टेस्ट तुम्ही पिकअप करा. तुम्हाला जे पण मार्केटमध्ये जे तुम्हाला टेस्ट भेटल्या सांग त्या टेस्ट घ्या. त्याच्या सेक्शनल टेस्टमध्ये काय फॉर एक्झाम्पल आहे ना सेंट्रलच्या रिलेटेड, स्टेटच्या रिलेटेड जे काय सेंट्रलच्या रिलेटेड, स्टेटच्या रिलेटेड, पार्लमेंटच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन पडलेले आहेत ना त्याला त्या बेसिसवर ते वाचा. त्याच्यानंतर ते टेस्ट द्या, ते सॉल्व्ह करा. कुठं चुकतंय तुम्ही आता फॉर एक्झाम्पल आहे ना पार्लमेंटवर तुम्हाला 10 क्वेश्चन पडले आणि तुम्ही आधी वाचले त्याच्यानंतर तुम्हाला आर्टिकल विचारले. आर्टिकलमध्ये पार्लमेंटच्या रिलेटेड हे आर्टिकल आहे फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. तर तुम्हाला नाही समजलं, नाही आलं, तर तुम्हाला का नाही आलं ना ते शोधण्याचा प्रयत्न करा. म्हणजे समजलं का? समजायचा प्रयत्न शोधण्याचा प्रयत्न करा. अरे माझं आर्टिकल आहे ना फॉर एक्झाम्पल पार्लमेंटमध्ये नाही का पार्लमेंटमध्ये हे एक हा रिपोर्ट येत असतो, या आर्टिकलनुसार होत असतं. किंवा फॉर एक्झाम्पल 112 काय काय आहे किंवा 72 काय काय म्हणजे हे जे आर्टिकल असतात ना कलम जे असतात ना ते कशासाठी लागतात कशासाठी नसतात हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आणि जर इथं जर क्वेश्चन जर आपल्याला माहित नसेल ना तुम्ही जिथं चुकते ना तिथं तिथं जाऊन लगेच बुक घ्या. त्या बुकमध्ये बघा डीपमध्ये, अरे आपलं इथं चुकलं पण पुन्हा मिस्टेक नका होऊ, त्याच्यातनं लर्न करा. समजलं? अशा टेस्ट सॉल्व्ह करा. कॉम्प्रिहेन्शनच्या काही टेस्ट सेक्शनल टेस्टमध्ये ना बरे कमी मार्क्स पडू तुम्हाला, तिथं फरक पडत नाही. परंतु त्याच्यानंतर एंडिंगला जेव्हा आता पुढच्या मे स्टार्ट होणार आहे तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. त्याला प्रॉपर टाइम लावून सोडायचा प्रयत्न करा. सेक्शनल टेस्ट सॉल्व्ह करताना ना भले तुम्हाला वेळ जास्त जाऊ काय फरक नाही पडत. भरपूर सारे क्वेश्चन तुम्हाला नका काय ना, भले 100 का 100 नका काय ना, पण ते 100 चुकलेत ना त्याच्यातनं तुम्ही शिकायचा प्रयत्न करा, त्याच्यातनं लर्न करायचा प्रयत्न करा. म्हणजे फ्युचरमध्ये एखादा क्वेश्चन अशा पद्धतीने आला तर तुम्ही तिथं आन्सर कशा पद्धतीने काढलेला आहे तो बघायचा प्रयत्न करा. जर तुम्ही अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी वाईज गेले ना तर तुम्हाला 100% 50 दिवसामध्ये चांगल्या स्ट्रॅटेजी करून गेलात ना तुम्ही पेपर चांगल्या पद्धतीने लिहू शकता. नंबर सेकंड, तुम्ही काय करा माहिती आहे का? मॉर्निंग शिफ्ट आणि आफ्टरनून शिफ्टला जो काय पेपरचा टाइम असतो ना त्या पिरियडमध्ये ना प्रॉपर एका ठिकाणी बसून पेपर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तो टाइम एक्झॅक्टली तुम्ही ना सेक्शनल टेस्टला, कॉम्प्रेसिव्ह टेस्टला देण्याचाच प्रयत्न करा. तुम्ही अशा पद्धतीने गेलं ना तुम्हाला ते इन्व्हायरमेंट फ्रेंडली व्हाल. तिथं नर्वसनेस येणार नाही, फिअर येणार नाही. तुम्ही कामली पेपर लिहाल. म्हणजे सांगायचं तात्पर्य फक्त याच्याच आहे तुम्ही 2-3 गोष्टींवर प्रॉपर फोकस करा. एक म्हणजे काय माहिती आहे का? एक प्रायोरिटी द्या सब्जेक्टला. एक म्हणजे पॉलिटी चांगल्या पद्धतीने करा, इकॉनॉमिक्स चांगल्या पद्धतीने करा, इन्व्हायरमेंट बायोडायव्हर्सिटी इकोसिस्टम चांगल्या पद्धतीने करा. या 3 जर त्याचं करंट रिलेटेड चांगल्या गोष्टी वाचा. पण म्हणजे कसं माहिती आहे का तुम्ही ह्या 3 गोष्टी केल्यानंतर सुद्धा जर तुम्ही पीवायक्यूचं चांगल्या पद्धतीने अनालिसिस केलं त्याच्याबरोबरच पीवायक्यूचे अनालिसिस केल्यानंतर हे सेक्शनल आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर 100% तुमची अॅक्युरेसी चांगल्या पद्धतीने येत असते. तर तुम्ही अशा पद्धतीने प्रिपरेशन करा. तुमचा स्ट्रॉंग पॉईंट कोणता तो ओळखा आणि वीक पॉईंट जो असेल ना तिथं थोडं काम करा. म्हणजे काय माहिती आहे का? जर तुमचा वीक पॉईंट असेल, भीती वाटते, नर्वसनेस आहे, काही नाही, ही सगळ्यांचीच परिस्थिती तीच असते या क्षणाला. तुम्ही का म्हणजे तुम्ही स्पेशल आहात असं काही नाही. सगळे नर्वस असतात, सगळे टेन्शनमध्ये असतात. समजलं? जे केलंय ते केलंय, पण जे केलंय ना त्याच्यावर विश्वास ठेवा. कॉन्फिडेंटली एक्झामला जा आणि प्रॉपर मेहनत करून अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी आपण प्रॉपरली एक्झामला जा. 100% तुमचे स्कोर चांगला येणार आहे. सो गॉड ब्लेस यू ऑल. ऑल द बेस्ट. घाबरू नका, फक्त मेहनतीने सामोरे जा. बाय बाय, टेक केअर.